मी डॉक्टर प्रियल माय फाईट विथ कॅन्सर. सो नुकताच आता जागतिक महिला दिन साजरा झाला आहे आणि त्या दिवशी अक्षरशः आदल्या दिवशीपासूनच महिलांवर लेख, खूप कविता, खूप सगळे व्याख्यानं, बऱ्याच महिन्यांची जर्नी, हे सगळं सोशल मीडियावर सगळं व्हायरल होतं त्या गोष्टी. आणि मी ते वाचल्या आणि खूप छान होत्या. खूप महिलांच्या ज्या जर्नी होत्या खरंच त्या प्रेरणादायी होत्या. आणि इतक्या स्ट्रगलमधून महिला स्वतःला उभारतात, स्वतःचं एक अस्तित्व तयार करतात. खरंच वाखाणण्याजोग्या असे जर्नी मी महिलांच्या वाचल्या त्या दिवशी. तर माझा दिवस वुमन्स डेच्या दिवशी कसा झाला, सॅटर्डे होता, मुलीच्या स्कूलमध्ये वुमन्स डे सेलिब्रेशन होतं. आणि मी पहाटे 5ला उठून, कारण जेव्हा मॉर्निंग स्कूल असते तेव्हा मुलीचे वेगवेगळे डिमांड्स असतात टिफिनच्या. तर तिला अप्पे हवे होते, तर ते बॅटर आणि ती चटणी अँड ऑल मी पहाटे 5ला उठून किचनमध्ये होते. आणि नंतर तिचं जिजाऊचं गेटअप करायचं होतं, तर मी ते केलं. तर आणि असं अगदी उठल्यापासून मिररमध्ये बघायलाही वेळ नाही, जसा ब्रश केला तसं किचनमध्ये तिचा टिफिन बनवायला गेले. तर मी तो एक माझा व्हिडिओ जो आहे, माझा जो अवतार त्या दिवशी होता वुमन्स डेच्या दिवशी, तो माझ्या FB पेज प्रियल माय फाईट विथ कॅन्सर याच्यावर मी तो अपलोड केलेला आहे. तर सांगायचं तात्पर्य हेच होतं की महिलांना कधीही आराम नसतो. तो वुमन्स डे असो की कुठलाही दिवस असो, तर त्यांचे जे रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत, त्यांचे जे एक आई म्हणून, एक स्त्री म्हणून, एक सगळी जी नाती ती त्या याच्यामध्ये असते, ते सगळं सांभाळताना तिला कधीही विश्रांती नसते. तिला तिच्या जबाबदाऱ्या ह्या कधीही सुटत नाहीत. तर तो एक मजेशीर व्हिडिओ मी त्या दिवशी टाकला होता. पण वुमन्स डेच्या दिवशी मला खरं तर धन्यवाद द्यायचे आहे ते पुरुषांना आहेत. पहिले माझे वडील, ज्यांनी मला मुलगी म्हणून नाही तर एक मुलगा म्हणून वागणूक दिली. एक मुलगा म्हणून त्यांनी माझं संगोपन केलं. तू कुठेही तुला काय करायचं आहे, तुला तुझ्या आवडीनिवडी काय आहे, हे सगळ्या गोष्टी करताना मला त्यांनी एक स्वातंत्र्य दिलं. किंवा समाजाची जी हे असते, ही मुलगी आहे, हा मुलगा आहे, हिला अशी वागणूक ती माझ्या घरात कधीच मी अनुभवली नाही. सगळ्या प्रकारचं स्वातंत्र्य त्यांनी दिलं आणि त्या स्वातंत्र्याबरोबर एक विश्वास, एक संस्कारही त्यांनी माझ्यावर दिले होते की त्यांच्या संस्कारांना कधीच तडा जाणार नाही. ते एक माझ्या त्या वातावरणात त्यांनी मला वाढवलं होतं. त्यामुळे एक वडील म्हणून पहिले जे माझे आयडियल आहेत, मला ज्यांनी घडवलं ते माझे वडील आहेत. तर ह्याही पुरुषप्रधान समाजामध्ये असे वडील आहेत म्हणून स्त्रिया घडतात, म्हणून मुली घडतात. आणि नंतर मला धन्यवाद द्यायचे आहेत माझ्या भावांना. माझ्या वाईट प्रसंगात अगदी खंबीरपणे माझा सपोर्ट होते ते माझे भाऊ. आणि अक्षरशः माझं डिवोर्सची जी कंडिशन होती, जी फेज होती लाईफमध्ये, त्याच्यामध्ये सर्वात जास्त सपोर्ट केला तो माझ्या भावांनी मला. माझ्या मोठ्या भावांनी मला एका शब्दातच सांगितलं, राणी तुझा नवीन जन्म झाला आहे, आता तू जर तिकडे गेली तर तुझा आजार परत बळावणार, कारण तुला मानसिक त्रास हा प्रचंड असणार आहे. आणि तो माणूस लोफर आहे. त्याने एका शब्दात मला तेव्हा हे केलं की तो माणूस लोफर आहे, तू जाऊ नकोस. म्हणजे ह्या फेजलाही बऱ्याच ठिकाणी असं असतं की नाही तू कसंही कर, मुलगी आहे तुला, तू जा. पण त्यांनी मला ह्या सिच्युएशनमध्ये खंबीरपणे माझी साथ दिली, ते माझे भाऊ. त्याच्यामुळे त्यांचेही मी आभार मानेन, कारण ते सगळे सपोर्ट माझ्या आयुष्यात होते म्हणूनच मी त्यांच्यामुळे आयुष्यातलं हे डिसिजन घेताना मला वेळ लागला, पण मला एक राईट डायरेक्शन मिळालं आणि कुठेतरी मी माझ्या आयुष्याची एक नवीन सुरुवात करू शकली. त्यांनी माझ्यामध्ये असलेल्या ॲबिलिटी माझ्या फॅमिलीने ओळखलेल्या होत्या. त्यांना माहिती होतं की आयुष्यात ही रिकामी राहू शकत नाही, खूप हिच्यामध्ये ॲबिलिटी आहे आणि ती घडणार, स्वतःला घडवणार. तर एक स्त्रीला तिच्या घरच्या पुरुषांकडून मिळणारी हे जे सपोर्ट्स असतात ना, हे खूप महत्त्वाचे असतात आणि ते मला मिळाले. नंतर मी माझ्या मित्रांचे खूप आभार मानेल वुमन्स डेच्या दिवशी की त्यांनी मला सपोर्ट केला. त्यांनी मला त्या वाईट काळात अगदी खंबीरपणे तेही माझ्यासोबत होते. अक्षरशः क्लिनिक टाकण्यापासून जर कदाचित तो स्टेप मी घेतला नसता त्यावेळेस, मी क्लिनिक टाकलं नसतं आणि मी घरीच स्वतःला
कैद करून घेतलं असतं तर मी आज इथे तुमच्याशी बोलू शकले नसते. पण त्यांनी त्याही काळात की नाही तू क्लिनिक टाक, तू सुरू कर, तू स्वतःला एंगेज कर आणि त्याच्यामुळे मी ते क्लिनिक सुरू केलं आणि कुठेतरी एक स्वतःचं अस्तित्व मी घडवलं. तर माझ्या सगळ्या मित्रांचे मी आभार मानेल. माझे वकील जे होते त्यांचेही मी आभार मानेल, कारण त्या 4-5 महिन्यात त्यांनीही माझ्यामध्ये असलेल्या माझ्या ॲबिलिटीज ओळखल्या होत्या आणि तेही मला एक भाऊ म्हणून त्यांनीही मला हेच सजेशन दिलं की प्रिया, यू नीड टू बी मूव्ह ऑन. तुझ्यामध्ये खूप करेज आहे, तुझ्यामध्ये खूप ॲबिलिटीज आहेत, तू पुढे आयुष्यात जाऊ शकते. तू इथे गेली की तू मरशील. तुझं काहीही होणार नाही आहे. परत तुझ्या आजाराशी तुला सामना करावा लागेल आयुष्यात. तर त्यांनीही माझ्या ॲबिलिटीज ओळखल्या आणि त्यांनीही मला माझे सर्व कझिन्स जे खंबीरपणे नेहमी माझ्या सोबत असतात. मला आयुष्याचे धडे सांगत असतात. मला नेहमी गाईड करत असतात. नंतर माझे अजून एक कझिन रविकिरण फाळके, डॉक्टर रविकिरण फाळके, जे नेहमी मला गाईड करतात आणि नेहमी तू कुठे फोकस करायला पाहिजे, तू कुठल्या गोष्टी करायला पाहिजे, त्यांची साथ मला नेहमी असते. आणि माझ्या कठीण काळात तेही माझ्या सोबत खंबीरपणे उभे होते आणि अजूनही त्यांचा मला खूप जास्त सपोर्ट आहे. तर हे सगळे असे पुरुष माझ्यासोबत आहेत. त्यांचा मला पाठिंबा आहे, त्यांची मला साथ आहे, म्हणून मी घडले. म्हणून वुमन्स डेच्या दिवशी मी त्या सर्व पुरुषांचे आभार मानेल की त्यांच्यामुळे मी आज घडले आणि एक नवीन अस्तित्व, एक नवीन ओळख मी निर्माण केली. ही सगळी सकारात्मक नाती होती म्हणून मी घडले. पण सरतेशेवटी मला धन्यवाद द्यायचे आहेत त्या नकारात्मक नात्यालाही. तो म्हणजे माझा एक्स हजबंड. कारण तो असा वागला नसता, त्यांनी जर अशा सगळ्या गोष्टी केल्या नसत्या, त्यांनी अफेअर केलं नसतं, मला जर त्या काळात साथ दिली नसती तर आजही मी तिथे अजून मानसिक त्रास सहन करतच असते आणि स्वतःला त्या 4 भिंतीतच कोंडून घेतलेलं असतं. माझं स्वतःचं काहीही अस्तित्व नसतं, माझी स्वतःची काहीही ओळख राहिलेली नसती. पण त्यांनी जो आयुष्यात माझ्यासोबत स्टंट केला त्याच्यामुळे मी स्वतःला ओळखलं, स्वतःमधल्या ॲबिलिटीज मी ओळखल्या आणि स्वतःला आज घडवलं. तर त्याचाही कुठेतरी त्याचा हात याच्यामध्ये आहे. तर त्याचेही आभार मी मानेल आणि सर्वांना वुमन्स डेच्या रिलेटेड खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच.